गोलंदाज तर सचिन वेडगा आलाय. चांगली गोलंदाजी साकारली होती मागच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेस तन्मय सावर आहे. यावेळेस स्लोवर चेंडू चांगल्या प्रकारे चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले, परंतु चेंडू रोखू शकणार नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. धावसंख्या 4 ने वाढते. संघाचा आणि स्वतःच खातं ओपन करत असताना मिस्टर तन्मय सावर 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती हाणामारी केली गेली. सचिन वेडगा याच्या विरोधामध्ये खेळत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी केली जाईल का, हे मात्र प्रश्न चिन्ह निर्माण झालंय. आणि पहिल्या चेंडूवरती त्याचा पाठलाग करत असताना चौकार आलाय. धावसंख्या 4 ने फ्लाय होते. 4 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या चेंडूवरती लागलेत. इथून येणाऱ्या अजूनही 5 चेंडू असतील. पॉवर प्लेचे षटक म्हटलं गेलं तर 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात, त्यामुळे हात खोलण्यासाठी संधी असते. यावेळेस त्रिफळ उडवलाय. कमबॅक मात्र केलं गेलंय आणि एक मोठा झटका लागतोय तो वग फायटर पठारीपाडा संघाला. तर तन्मयची जागा घेण्यासाठी नक्कीच अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीश पठारी या फलंदाजाला आपण बघणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील त्याद्वारे ऐकूयात सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. नक्कीच कमबॅक काय असते मात्र दर्शवून देत असताना सचिन वेडगा बघायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी बघायला मिळतोय. चेंडू क्लिअर करू शकेल का, आणि चौकार आलाय. पंच दर्शवत असताना 4 धावा. नक्कीच या 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 8 धावा. नक्कीच धावसंख्या होती ती 8 धावा. नक्कीच सुरुवात दोन्ही संघाच्या मध्ये चांगली मानावी लागेल. लॉस ऑफ 1 विकेट, 8 रन ऑन दी वूड. 8 धावा अर्थातच लागले गेले स्कोर कार्ड वरती. 3 चेंडू टाकत असताना सचिन वेडगाला आपण बघतोय. चौथा चेंडू पूर्ण एकदा घेऊन तयार झालाय. लेफ्ट राऊंड द विकेट. यावर फुलटो चेंडू दिशा मात्र दिली गेली, परंतु पुन्हा एकदा तोच नतीजा एक सोपा झेल सर श्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी टिपला गेला. आणि जगदीश सुद्धा त्या बॅक टू द पवेलियन हेच मात्र मैदानाच्या आतमध्ये आधीच सुद्धा घडलं होतं. पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर विकेट. पुन्हा एकदा तेच घडतंय. चौकार आल्यानंतर एक विकेट गमवावं लागतोय. जगदीश पठारे तर बॅक टू द पवेलियन त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पालघर तालुका क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष अर्थात धनराजी पठारे सर गेलेत. आणि ही धावसंख्या नक्कीच पुढे यावी लागेल, कारण की एका बाजूला आपण बघतोय चांगली खेळी आहे, त्या कारणास्तव मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये या संघाकडून खेळत असताना आपण बघितलं निनादला 46 धावा, वैयक्तिक 46 धावा जी खेळी मात्र ज्याने केली गेली होती तोच निनाद सुद्धा चांगली फलंदाजी मोहाली संघाच्या माध्यमातून बघितलं तर त्या कारणास्तव चांगली धावसंख्या निर्माण करावी लागेल, जेणेकरून फाईट करता येईल. 2 हात करू शकाल. धावसंख्या आपण बघितली 4 चेंडू टाकून झालेत, 8 धावा स्कोर कार्ड वरती धावसंख्या. तिसरा चेंडू सॉरी 5वा चेंडू असेल षटकातील. यावेळेस पंच विशाल झांबसर दर्शवत असताना वाईड चेंडू पडल्यानंतर खूपच भर जाणारा चेंडू आपण बघतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 9 धावा. इथून 5वा चेंडू
यावेळेस दिशा देण्याचं कार्य मात्र केलं गेलंय. कॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, हलक्या हाताने मात्र प्लेसमेंट बघायला मिळाली. एका धावेने धावसंख्या वाढते आणि स्ट्राईक एंडवरती मात्र अक्षयला आणलाय. आणि अक्षयकडे ती काबिलियत आहे, ती कला कौशल्य आहेत की तो षटकार मारू शकतो. बरं तो या शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवेल की येणाऱ्या उर्वरित 3 षटकांसाठी आपला विकेट राखून ठेवला जाईल, ही सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू आपण बघतोय सचिनच्या माध्यमातून. धावसंख्या होती ती 10 धावा. यावेळेस उत्तुंग षटकार अक्षयच्या बॅट मधून आला, आउट ऑफ द पार्क. अक्षय नावाचा ब्रँडेड षटकार 6. धावसंख्या 6 ने फ्लाय होते, जाऊन पोहोचली गेली 16 या आकड्यावरती. कमॉन डीजे. तर नक्कीच काळ मात्र देत असताना जगदीश पठारे बघायला मिळाले. 16 धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमवत असताना पठारी पडा संघ बघायला मिळालाय. तर धनराज पठारी आणि अक्षय पठारी यांना चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण की आमच्या विरोधात सुद्धा तितकीच चांगली फलंदाजी खोलवर असणार आहे. तर भवेश वेडकाला गोलंदाजी मार्क वरती खूप लांब लचक असं रनर त्यांचं बघायला मिळतं. आणि तेवढीच चांगली गोलंदाजी 30 किंवा टॅलेंट आहे. तर एका बाजूला अनुभवाने परिपूर्ण असणार आहे धनराज पठारी. ऑन स्ट्राईक एंड वरती यावेळी जागा बनवली गेली. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखून ठेवला जातोय या आणि एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्येवरती 17 धावा. नक्कीच अक्षय आलाय, ज्याच्या फळीतून आपण बघितलं शेवटच्या चेंडूवरती फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. त्यानंतर थांबून खेळणं खूप महत्वाचं असतं आणि कशा प्रकारचा माइंडसेट असेल अक्षय पाटीलकडे आपण बघणार आहोत. दुसरा चेंडू प्रगती पथावर गोलंदाज सज्ज झालाय भवेश. यावेळेस पत्स दर्शवत असताना वाईड चेंडू अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 18 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा, त्यामुळे पुन्हा एकदा त्याच झोतामध्ये पंच दुपारच्या सत्रामध्ये विशाल अहमद आमच्याला दर्शवत असताना स्वेर चेंडू सातत्याने लाईन मात्र भरकटत असताना कुठेतरी प्रेशर आहे, कारण की आपल्या समोरच्या वेळेस एक मोठा फलंदाज येतो. त्या वेळेस थोडंसं प्रेशर मात्र गोलंदाजावरती असं, यात काही शंका नाही आहे. आणि त्याचाच फायदा होतोय पटरीपाडा संघाला. यावेळेस एक सोपा नक्कीच डेड चेंडू आहे. विजेच्या ताराला चेंडू लागला त्या ठिकाणी. नक्कीच एक सुवर्ण संधी निर्माण झाली आहे आणि त्या कारणास्तव मात्र नक्कीच अक्षयला एक संधी मिळाली आहे आणि ह्या संधीचं कितपत सोनं करू शकेल अक्षय. चांगली गोलंदाजी, 2 चेंडू टाकल्यानंतर अप्रतिम लाईनला मेंटेन करत असताना गोलंदाज बघायला मिळाला, परंतु नशिबाची साथ म्हणता येईल अक्षय पठारीच्या बाजूने होती. त्या कारणास्तव एक जीवनदान मिळालं. यावेळेस फुलटच चेंडू, नक्कीच त्या चेंडूला फ्लिक करत असताना एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 20 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच संत गतीने जी पण धावसंख्या आल्या त्याला पुढे नेण्याचं कार्य 2 फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे, कारण की पहिल्याच षटकामध्ये 2 गडी बाद झालेत. यावेळेस पुन्हा एकदा पंच दर्शवत असताना वाईट चेंडू अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 21 धावा.
नक्कीच भरकटलेली गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय भावेशच्या माध्यमातून होताना बघायला मिळतंय. सातत्याने वाईट चेंडू हाताळतोय यावेळेस. नक्कीच चांगला चेंडू आता त्यांना बघायला मिळाला. थोडेसे चप्पल झाले त्या कारणास्तव चेंडू निर्धाव आला. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न बीड झाला. चेंडू निर्धाव आला. सातत्याने दोन चेंडू वाईट हाताळल्यानंतर अप्रतिमरित्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज भावेश बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी राहिली या. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नक्कीच प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. तीन चेंडू निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी राहिली या. प्रेशर पूर्णतः बिल्ड केले गेले ते फलंदाजांवरती. गोलंदाज भावेशच्या माध्यमातून शेवटचे चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या स्थिरवली आहे अजूनही 20 आकड्यावरती. यावेळेस उचावर मारण्याचा प्रयत्न अभि चिमाटे. चेंडू खाली येतोय, कोणतीही चुकी करणार नाहीये आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी. बॅक टू दी पवेलियन धनराज पठारे त्याचे घेण्यासाठी तुषार पठारे मैदानाच्या आतमध्ये जातोय. नक्कीच ही मैत्रीपूर्ण लढत सुद्धा बघायला मिळेल. मोहाले विरुद्ध पठारी पडा. अक्षय अजूनही मैदानामध्ये. अजूनही 12 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 21 धावा. इथून येणारे अजून 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडूवरती किती धावा जमवेल फायटर पठाडी पाडा संघ. तर निनाद आलाय यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. मागच्या मॅचचा हिरो इथून मात्र मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल. सातत्याने काही पुढे येऊ शकला नाहीये. बॅकफुट वरती जाताना बघायला मिळाला. गोलंदाजाने अप्रतिम अचूकरित्या आपलं कार्य पार पाडलं गेलं. ज्यासाठी मात्र गोलंदाजीसाठी प्रमोट केलं गेलं होतं कर्णधाराच्या माध्यमातून ते कार्य यशस्वीरित्या पूर्ण पार पाडत असताना भावेश बघायला मिळाला. त्यानंतर निनादाला तिसरा षटक हाताळण्यासाठी. यावेळेस नक्कीच मिस टाइम झाला. एक धाव घेतली जाईल. खराब क्षेत्ररक्षण भंबल झालेत. एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल आणि या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 22 धावा. आणि नक्कीच पठारीपाडा संघ आपल्या होम ग्राउंड वरती खेळताना बघायला मिळतोय. यावेळी शॉर्ट पिच चेंडू जागा बनवली गेली. थर्ड मॅन रिझर्व चेंडू जातोय त्या ठिकाणी अडला जातोय. मैदानाचे व्यत्यय असतं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चांगली फेकी सुद्धा बघायला मिळत आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. नक्कीच धावसंख्या 3 ने पुढे जाताना बघायला मिळतात. धावसंख्या होती ती 25 धावा. की चांगला फटका होता त्या ठिकाणी. 4 धावा नक्कीच मिळाल्या असता परंतु मैदानाच्या व्यत्यय असतो. चेंडू त्या ठिकाणी अडला गेलाय आणि त्याच कारणास्तव मात्र धावसंख्या 3 ने पुढे जाताना बघा मिळाली. धावसंख्या होती ती 25 धावा. इथून अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. कशा प्रकारे हाताळेल गोलंदाजाचा निनाद. आपल्या गोलंदाजीचा ना डंका वाजवू शकेल का. यावेळी शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू क्लिअर घेतोय. 1 बाउन्स आलाय अक्षयच्या बॅट मधून. चौकार 4. धावसंख्या 4 ने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 29 या आकड्यावरती. नक्कीच एका बाजूने या संघाची धुरा सांभाळत असताना अक्षय पठारे बघायला मिळतोय आणि अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. चौथा चेंडू यावेळी शॉर्ट पिच चेंडू. यावेळेस अप्रतिम फटका. चांगलं कनेक्शन आहे परंतु चुकी घडते. सरळ आउट ऑफ दी पार्क आलाय. मैत्री चषक षटकार 6 डीजे.
धन्यवाद डीजे. आणि अशा प्रकारचे चेंडू जर हाताळला तर अक्षय काय सोडणार नाहीये. पाचवा चेंडू यावेळेस थोडासा नक्कीच पंचांकडे मोठी दाद मागितली गेली होती, परंतु नक्कीच पंच फेटाळून लावताना बघायला मिळतात. हीच बॅटची एज त्या ठिकाणी असेल असं वाटत होतं यष्टीरक्षकाला, परंतु असं काही घडलं नाहीये. परंतु कमबॅक मात्र नक्कीच केले गेले निनादच्या माध्यमातून, की चेंडू थोडासा पुढे ठेवला, स्लोअर पद्धतीने हाताळला, चेंडू निर्धावाला. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील गोलंदाज निनादच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, सलग दोन चेंडू निर्धाव टाकलेत. कमबॅक मात्र केलं गेलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 35 च्या आकड्यावरती. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. त्यावर ऐकूया डीजेला. धन्यवाद डीजे. तर अंतिम आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती जगदीश गोलंदाजानं, आणि तोच गोलंदाज झालाय शेवटच्या षटक हाताळण्यासाठी. यावेळी जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि निनाद येतो, चेंडू खाली चुकी करतोय. एक सुपात जाईल त्या ठिकाणी सांडला गेलाय, आणि यावेळेस अक्षय स्ट्राईक एंड वरती येऊ शकेल का, ही मात्र प्लॅनिंग केली गेली सातत्याने, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या पुढे नेण्याचं कार्य अप्रतिमरित्या 2 फलंदाज करत असताना बघायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अक्षय तर एका बाजूला तुषार. धावसंख्या दोन्ही पुढे जाताना बघायला मिळते. धावसंख्या झाली ती 37 धावा, 37 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. तर जगदीश दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार झालाय. तर अतुल चहाडल सरांचं या ठिकाणी शुभागमन झालाय. तर या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरून त्यांनी मॅचचा आनंद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे अमोलजी बटवा साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल की व्यासपीठावरून त्यांनी या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पण नक्कीच अक्षय सातत्याने प्रयत्न करतोय स्ट्राईक एंड वरती येण्यासाठी. आणि धावचीच्या स्वरूपात तुषार बाद झालाय. ते घेण्यासाठी सुशाल मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर तिसरा चेंडू असेल जगदीश गोलंदाजच्या माध्यमातून डेथ ओव्हर स्पेशलिस्ट महाल संघाकडून आपल्याला बघायला मिळाला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा हवेचा शोध मात्र वाढला गेलाय. यावेळेस चांगला फटका स्ट्राईक मात्र रोटेट केली गेली आहे, आणि स्ट्राईक वरती आणलं गेलंय अक्षय या फलंदाजाला. इथून धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 38 धावा. इथून येणारे 3 चेंडू असतील, आणि या 3 चेंडूवरती किती धावा जमवेल वागो फायटर पटारीपाडा संघ. अक्षय यावेळेस आपण सलामीवीर म्हणून मैदानामध्ये गेला होता, अजूनही मैदानामध्ये आहे. यावेळेस नक्कीच चांगला फटका, चेंडू 1 बाउन्स क्लिअर करतोय 4 धावांसाठी, आणि धावसंख्या 4 धावेने वाढत असताना जाऊन पोहोचली गेली आहे 42 च्या आकड्यावरती. नक्कीच हाणामारी मात्र सातत्याने केली गेली आहे.
ती मंचावरती मात्र आगमन झालंय अतुल शहाडल साहेबांचं. शब्द सुमनांना हार्दिक हार्दिक स्वागत. मैत्री ग्रुपच्या चषकामध्ये आपण आलात, आपलं महत्त्वपूर्ण वेळ दिलात, त्याबद्दल खरंच आम्ही आपले आभारी आहोत. आणि नक्कीच फ्लॅट 6 बघा आम्हाला या चेंडूवरती सुद्धा 6 धावा आलेत. धावसंख्या 6 फ्लाय होत्या, जाऊन पोहोचले गेले 48 या आकड्यावरती. तर अतुल झाडल साहेब आणि अमोलजी भटवा सरांच्या माध्यमातून आम्हाला 5,000 रुपये कॅश प्राईज झाले. त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून खूप खूप आभार. यावेळेस पंच दर्शवत असताना व्हाईट शेंडू नक्कीच या स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान आपण दिलं, त्याबद्दल आम्ही खरंच खूप आभारी आहोत. धावसंख्येसाठी 49 धावा असूनही एक चेंडू शिल्लक असेल आणि अक्षय सलामवीर म्हणून आला होता अजूनही मैदानामध्ये. आणि काय फटकेबाजी राहिली आजच्या दिवसामध्ये. धावसंख्या 49. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न बीट झालाय, अतिरिक्त उसळी चेंडू पडल्यानंतर नक्कीच षटक झालंय. समाप्ती 49 धावा झाले. त्यांनी 50 धावांचं लक्ष मात्र ठेवलं गेलंय मोरे 11 मोहाली या संघासमोर. विद्यमान माजी उपसरपंच अतुल झाडल सरांचं नक्कीच स्वागत केलं जाते. माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच अतुल झाडल, ग्रामपंचायत वागसी अतुल झाडल सरांचं या ठिकाणी शुभगमन झालंय. त्यांचं स्वागत करतायत संदीपजी अंबल सर. त्यामुळे कॅमेरामॅनला विनंती असेल की या ठिकाणी कॅमेरा वळवायचा आहे. स्वागत मात्र केलं जात आहे आणि ती क्षणचित्र मात्र टिपली जात आहेत युट्यूबच्या माध्यमातून. नक्कीच चांगला खेळ, चांगली फलंदाजी राहिली आहे अक्षय पठारे यांची. एक बाजू आणण्याची मात्र आपण बघितलीत, दुसरी बाजू नक्कीच बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. 24 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष मात्र ठेवलं जात आहे. तर पुढच्या दुसऱ्या गटातील पहिला सामना असेल चेंबे भसलेपाडा विरोधात आई गावदेवी पेनन. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्लीज टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. तर कल्पेशची गुरु सरांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. झेंबे भसलीपाडा विरोधात आई गावदेवी पेनंद या दोन संघांमध्ये ही लढत आपण बघणार आहोत. यापुढे होणारा सामना असेल झेंबे भसलीपाडा विरोधात आई गावदेवी पेनंद. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे वगव फायटर पठारीपाडा संघ. 24 चेंडू आणि 50 धावांचं एक लक्ष मात्र ठेवलं जात आहे आणि ते रोखण्यासाठी अप्रतिम फलंदाजी करावी लागेल मोहाले संघाला. तर त्याचा पाठलाग करत असताना एका बाजूला आपण बघणार आहोत अभिसारखा फलंदाज आहे. दोन फलंदाज आतमध्ये जायचंय लगेचच. सलामीवीर म्हणून मोहाले संघाला विनंती असेल तर निनाद सारखा फलंदाज आहे ज्याने मात्र मागच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 46 धावांची खेळी केली होती. अर्ध शतकापासून मात्र हुकला होता, काही हरकत नाही आहे. फर्स्ट ऑफ लक या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करा. 50 धावांचं एक माफक लक्ष असताना त्याचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज सज्ज होतील एका बाजूला. पठारीपाडा संघ सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जात आहे आणि प्रमोट मात्र गोलंदाजीवरती केलं जाईल पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. खूप खोल अशी फलंदाजी बघायला मिळते मोहाली संघाच्या माध्यमातून. तर त्या ठिकाणी नाणेफेकीसाठी कॅमेरामॅन कॅमेरा वळवायचा. चेंबे भसलीपाडा विरोधात आई गावदेवी पेनंद. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच अनिकेत रावते. आपण ब गटातील पहिला सामना रंगेल. जय अंबे वजलीपाडा संघ तर एका बाजूला पेंडन संघ आहे. या नाणेफेकीचा कॉल दत्तात्रेय आंबासरांच्या शुभ असते, मात्र हा नाणेफेकीचा कॉल होतोय. पेंडन संघाचा कॉल असेल. या ठिकाणी पेंडन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तुमचा पहिला सामना आहे आणि इथून नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय निर्णय असेल? माझी
आम्ही बॅटिंग घेणार. हां. कंटिन्यू करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी फलंदाजी स्वीकारलंय आणि किती धावांपर्यंत जमवण्याचा प्रयत्न असेल? बघू 50-60 रन. नक्कीच 50-60 धावा आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? इथून तुम्ही लाईव्ह स्पर्धा खेळतायत, आज लाईव्ह खेळताना कसं वाटेल? चांगलंच वाटेल लाईव्ह खेळायला. तसं तो मॅच आम्ही खेळतोच लाईव्ह. हे होते या ठिकाणी या पेडण संघाचे कर्णधार. थँक्यू व्हेरी मच. आपण बोलूया आज जयंबे वजलीपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला समोरच्या संघाने. इथून तुम्हाला मात्र फलंदाजी क्षेत्ररक्षण किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? आमच्याकडे चांगले फिल्डर आहे, बॉलर पण आहे. आम्ही प्रयत्न लास्टला 40पर्यंत स्टॉप करू शकतात समोरवाल्या टीमला. अशा पॉवर प्लेच्या बंधनातला असा पॉवरफुल कोणता गोलंदाज असेल? आमच्यामध्ये गोलंदाज आहे, विकी आहे, संजय आहे, छोटू आहे, विशाल आहे. आमचे बॉलर 40पर्यंत थांबावची कोशिश करणार आम्ही समोरला. या स्पर्धेविषयी काय म्हणाल? एकंदरीत ही स्पर्धा लाईव्ह स्पर्धा आहे, 50,000 रोख रक्कम फर्स्ट प्राइज आहे. या स्पर्धेबद्दल आणि आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणतील? आयोजन खूप चांगलं आहे. आमची दुसरींदा आहे ते लाईव्ह मॅच आहे आमची. दुसरी वेळेला खेळायला आलं आहे. तिसरींदा खेळलेले पण क्वालिफायला आम्ही हरलेलं आहे तिकडे. तेव्हा आयु नाही होती. आता प्रयत्न करू आज क्वालिफाय 100% करून जाऊ इथून. ओके, खूप छान. या ठिकाणी चांगला कॉन्फिडन्स दर्शवला. धन्यवाद तुम्हाला दोन्ही संघांना. बेस्ट ऑफ लक. या ऐकूया मायक्रोफोनवरती ओव्हर टू यू अनिकेत रावते. तर या ठिकाणी आपल्या मंचावरती माजी सदस्य ग्रामपंचायत वागसे वसंतजी किरविरे सरांचं आगमन झालं आहे. त्याचे शब्द सुनणं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये एक झटका लागलाय, संकेत सुतार्याला. यावेळेस फुल टच चेंडू आणि फुल टच चेंडूवरती फुल टोल वसूल. चेंडू सीमारेषा पार आलाय. अभिषच्या बॅटमधून मैत्री चषक चौकार 4. संघटनेची 5 धावा. चांगली गोलंदाजी धनराजच्या माध्यमातून. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय, वन बाउन्स क्लिअर करतो 4. पॉवरफुल फलंदाजी अभिषच्या फळीतून आपण बघायला मिळतंय. पॉवर प्लेचे षटक आणि या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी बघायला मिळाली. अभिषच्या बॅटमधून धावसंख्या पुन्हा 4 अर्जित झाले. या चेंडूवरती धावसंख्या होती ती 9 धावा. इथून दोन चेंडू शिल्लक असतील. चांगली फलंदाजी करतोय मिस्टर अभि. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगला स्टॉप त्या ठिकाणी जगदीशच्या माध्यमातून चांगलं यष्टी रक्षण बघायला मिळत आहे. चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. शेवटचा चेंडू असेल. 9 धावा खर्च करत असताना 5 चेंडूवरती एक मोठा गडी नक्कीच आपल्या जाळामध्ये फसवलाय धनराजची पठारी यांनी. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस अप्रतिम नॉन लुक शॉट आउट ऑफ द पार्क. अभिनवाचा ब्रँडेड उत्तुंग षटकार 6. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच घाई करायची प्लीज. धनराजी पठारी सर आपल्याला विनंती करतोय. धनराजी पठारी नक्कीच पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये त्यांचा सामना 50 धावांचं लक्ष ठेवलं असताना मौले संघासमोर त्याचा पाठला करताना अप्रतिम फलंदाजी राहिली आहे. 15 धावा पहिल्या षटकामध्ये अभिच्या फळीतून आल्यात. 4 चेंडू फेस करत असताना 15 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना बघायला मिळतोय. तर निनाद हेराडे आलाय फलंदाजी मार्क वरती. मागच्या मॅचचा हिरो ज्याने 46 धावा वैयक्तिकरित्या आपल्या संघासाठी सोडल्या गेल्या होत्या, तोच फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे आणि नक्कीच चांगली खेळी करून
यावेळेस गोलंदाजी मार्कवरती अक्षय पठारीला आपण बघतोय, ज्याने मात्र संघाची धुरा सांभाळली गेली एका बाजूनं. अक्षयाला गोलंदाजी मार्कवरती राईट विकेट विकेटनं. पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि येईल सरळ षटकार. यावेळेस निनाद नावाचा डंका वाजतोय षटकारांसाठी. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार डीजे. तर पहिल्या चेंडूवर षटकार आलाय अक्षयवरती, मात्र हल्ला बोल केला गेलाय. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा शॉर्टपिच चेंडू होता, त्याचा फायदा उठवायचा होता परंतु उठवू शकला नाही. या स्वतःवरती नक्कीच नाराज असेल, हतच असेल, कारण की आपल्या झोनमधला चेंडू यावेळेस निर्धाव आला. तर अक्षयने कमबॅक केला गेला. पहिला षटकार आल्यानंतर निर्धाव चेंडू हाताळलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली या 21 या आकड्यावरती. इथून पुन्हा एकदा त्याच दिशेने नक्कीच पंचांकडे दाद मागितली गेली आणि एज लागली आहे त्या ठिकाणी. पंच दर्शवत असताना निनाद सुद्धा येतोय बॅक टू दी पवेलियन. चांगला चेंडू, यावेळेस प्रेशर मात्र कन्वर्ट झालाय वाले संघावरती. नक्कीच थोडंसं हताश असेल, नाराज असेल स्वतःवरती, कारण की स्वतः बाद झालाय. सचिन गेलाय मैदानाच्या आतमध्ये. तर चांगला सामना आपल्या भेटीसाठी यापुढे होणारा सामना असेल. ब गटातील पहिला सामना जयंबे वसलीवाडा विरोधात आई गावदेवी पेनन. तर या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो 2 हात करेल साई11 टिकरीपाडा संघासमोर. तर अक्षय फलंदाजी चांगली केल्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा आपलं योगदान देत असताना, आपल्या संघाची धुरा मात्र सांभाळत असताना बघायला मिळतोय अक्षय पठारी. चौथा चेंडू पुनश्च घेऊन तयार. त्यामुळे उंचावर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाईल, तर मात्र एकदा पूर्ण होतंय. अभि मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवून घेतोय. येणाऱ्या चेंडूंसाठी यात काही शंका नाही आहे. वैयक्तिकरित्या 14 धावांवर खेळत असताना 4 चेंडू 14 धावा वरती खेळत असताना अभि चिंबाटे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि अभिला मात्र संघाची धुरा सांभाळावी लागेल. जर विजय व्हायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. आणि अक्षय चांगली गोलंदाजी साकारत आहे. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार झालाय. धावसंख्या आपण बघितली तर 22 धावा. यावेळेस चांगला फटका, चेंडू हवेमध्ये सरळ क्लिअर करेल षटकार. अभि नावाचा ब्रँडेड षटकार आणि यावेळेस अभि नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 28 या आकड्यावरती. नक्कीच अर्धा पल्ला पार झालाय, अजूनही अर्धा पल्ला पार करायचा बाकी आहे. नक्कीच चांगले चेंडू हाताळले होते. तदनंतर अभि आला, सरळ पाठवलं चेंडूला 6 धावांसाठी. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 28 या आकड्यावरती. यावेळेस एज लागली गेली, एक पंचांचा हात हवेत आहे. नक्कीच अभि मात्र नाराज आहे. स्वतःवरती एक मोठा झटका अक्षय मिळवून देतोय आपल्या संघाला. अभि नावाचं वादळ यावेळेस मैदानाच्या बाहेर. बॅक टू दी पवेलियन गॉन डीजे.
धन्यवाद डीजे. नक्कीच यावेळी रंगतदार येईल या सामन्यामध्ये, यात काही शंका नाही आहे. कारण की अभिसारखं एक मोठं वादळ बॅक टू द पवेलियन आलाय. एक मोठा झटका लागला गेलाय मोहाली या संघाला. तर ते जागा घेण्यासाठी जगदीश मैदानाच्या आतमध्ये जगदीश आणि सचिन ही जोडी आपण बघणार आहोत. तर युवा टॅलेंट सुजल पठारी गोलंदाजी मार्क वरती आलाय. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. आता मात्र रंगत येणार आहे या सामन्यामध्ये. 12 चेंडू 22 धावा कारण नक्कीच खूप गरजेचं असेल. यामुळे फुलटोस चेंडू चेंडू हवेमध्ये, अक्षय चेंडू खाली येतोय. चुकी मात्र झाली आहे. नक्कीच बँक बॅलन्स कमी असतं त्यावेळेस अशा प्रकारचे झेल सोडणं खूप हानिकारक ठरू शकतं. यावेळेस 2 धावा आले ते चेंडू वरती. मागचा सामना अशाच प्रकारे झाला होता. गावदेवी धन्यवाड संघानं सातत्याने झेल सोडले गेले, त्या कारणास्तव मात्र पराभूत व्हावं लागलं. आणि निनाद या फलंदाजानं 46 धावांचे खेळी करत असताना विजय करून दिलं मात्र आपल्या संघाला. त्याचप्रमाणे चांगली क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, त्यांना साथ देणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा तयार सचिन. यावेळेस अप्रतिम फटका, तन्मय चेंडू खाली येतोय. चांगला क्षेत्ररक्षणाचा नक्कीच चांगला झेल त्या ठिकाणी बघायला मिळालाय. पंचांचा हात हवेत, नक्कीच विकेट आला त्या ठिकाणी. अप्रतिम फटका होते यात काही शंका नाही आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तन्मयच्या माध्यमातून बघायला मिळालं. एक मोठा झटका लागला सचिनच्या माध्यमातून महाले संघाला. आणि इथून नक्कीच सामन्यामध्ये कलाटणी आली या झेलने कमाल केली या. नक्कीच षटकार आला असता तर सामना कुठच्या कुठे गेला असता, परंतु तसं काही घडलं नाही या. आणि ही एक चुकी नक्कीच महागडी ठरली असती. कॅच मात्र सुटला. तदनंतर हा फटका बघायला मिळाला सचिनच्या बॅट मधून, परंतु काही हरकत नाही आहे. चांगला झेल. धावसंख्या बघितली तर 30 ते आकड्यावरती. इथून अजूनही 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 2ची सरासरी अर्थातच. तर श्रेयश गेला. यावेळेस चांगला फटका ऑन साइडच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. तन्मयने चेंडूला अडवलं गेलंय. नक्कीच स्टॉप मात्र लावला गेलाय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. धावचीतच्या स्वरूपात बाद होऊ शकेल का? नक्की धावचीतच्या स्वरूपात मात्र श्रेयस सुद्धा बाद होतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. चांगला स्टॉप, चांगले फेकी, नंतर चांगलं गॅदर कडच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झाला श्रेयस. धावसंख्या 2 ने वाढत्या. धावसंख्या होते ती 32 धावा. इथून हृदयाच्या ठोके वाढवणारा हा सामना होणार आहे, यात काही शंका नाही. या 9 चेंडू आणि 18ची गरज आहे. तर थोडीशी घाई करायच्या. स्ट्राईक वरती आलाय जगदीश. तर भवेश ऑन स्ट्राईक वरती जगदीशला आपण बघणार आहोत. डेथवर स्पेशलिस्ट चांगली गोलंदाजी केली गेली होती. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी राहिली आहे. टाळ्यांचा वर्षाव मात्र होतोय गोलंदाज सुजल साठी. इथून अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी आहे. आणि जर मैदानाच्या आतमध्ये बघाल तर संपूर्ण युवा खेळाडूंचा भरणा असताना संघ आपण बघतोय. वगैरे फायटर पठारीपडा जे चाहते सुद्धा नक्कीच आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना चांगला खेळ मात्र दर्शवत आहेत प्रेक्षक वर्गांसाठी. तर 5वा चेंडू पुन्हा एकदा सुजलच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेनं चांगला चेंडू खोलवर टप्प्याचे लेंथ अँड लाईन मेंटेन केली जात आहे. कन्सिस्टन्सी राखली गेली आहे या चेंडूवरती. नक्कीच टर्निंग पॉइंट असेल अभिजित चिंबाटेचा तो झेल शेवटच्या चेंडूवरती अक्षयच्या षटकातील. आणि कुठेतरी कलाटणी मिळाली या सामन्याला. इथून धावसंख्या बघितली तर 32 धाव्यावरती स्थिरावली जात आहे. शेवटचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम स्लोवर चेंडू हाताला गेलाय.
हलक्या हाताने चेंडूला डिलिव्हर केलं गेलं, फसवलं गेलं. सरळ 3 चेंडू निर्धाव टाकत असताना षटकाची झाल्या समाप्ती. नक्की इथून येणारे चेंडू असतील 6 आणि गरज असेल 18 धाव्यांची. नक्की सामना होता कुठे, जाऊन राहिलाय कुठे आणि शेवटच्या षटक हाताळण्यासाठी कोणावरती जिम्मेदारी सोपवली जाईल हे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाल्या. तर गोलंदाज जगदीश पठारी तैनात झालेत. नक्कीच अनुभवाचा भांडार असेल एका बाजूला. सातत्याने अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेट हाताळलंय तो जगदीश पठारे एका बाजूला, तर एका बाजूला भावेश बघायला मिळतोय. एक युवा टॅलेंट आहे, उभरता सितारा. नक्कीच आपल्या संघाला विजयी करून देऊ शकेल का हे प्रश्नचिन्ह निर्माण झाला. तर पहिलं चेंडू घेऊन जगदीश यावेळेस चांगला फटका, त्या ठिकाणी तन्मय चेंडूला फील्ड करेल, तद्वर मात्र एकदा पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, धावचितच्या स्वरूपात नक्कीच अपील मात्र मागितली गेली त्या ठिकाणी, परंतु पंच फेटाळून लावतायत आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. नक्कीच चांगला फटका होता. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होती ती 34 धावा. इथून 5 चेंडूंनी 16ची गरज आहे. तर सामन्यामध्ये नक्कीच रंगत आल्या. इथून 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. लगेचच सामना ऑन करायचा पंच. नक्कीच जगदीश 5 चेंडू असून 16 धावांची गरज असताना भावेश ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच ऑनसाईडच्या दिशेने, तर मग चेंडू खाली आलाय. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच यावेळेस सुद्धा 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने फ्लाय होत्या, जाऊन पोहोचली गेली 36 या आकड्यावरती. 36 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. इथून येणारे 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावा. नक्कीच अभिषेक चेहऱ्यावरती थोडंसं हास्य उमटलंय, कारण की हा सामना रंगतदार होतोय. की स्वतःवरती थोडासा नाराज होता, हताशेच्या त्यानंतर थोडंसं हास्य उमटलं गेलं चेहऱ्यावरती. यावेळेस चांगला फटका, चेंडू हवेमध्ये आणि 1 बाउन्स क्लिअर करेल. 4 धावा. धावसंख्या 4 ने फ्लाय होते, धावसंख्या होते 40 धावा. 3 चेंडू 10ची गरज. एक तेरी तो एक मेरी. नक्कीच उभरता सितारा आपल्या संघाला आशेचा किरण पल्लवित करत असताना बघायला मिळाला. भावेश हा फलंदाज. इथून जगदीशला चांगले चेंडू हाताळावा लागेल, यात काही शंका नाही. मॅच मात्र प्रतिम रंगतदार स्थितीमध्ये आहे. 3 चेंडू 10 धावा. 10 धावा 3 चेंडू. चौथा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी फुल टॉस चेंडू. नक्कीच गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, 1 बाउन्स क्लिअर करतोय. 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने फ्लाय होत आहे, जाऊन पोहोचले गेले 44 रन ऑन द बोर्ड. यावेळेस हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. 2 चेंडू 6 धावा. सामना होता कुठे, जाऊन राहिलाय कुठे. खऱ्या अर्थाने आत्मविश्वासाने फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये भावेशला आपण बघतोय. नक्कीच दर्शवून देत असताना आपण बघतोय भावेशला. जिंकणं ते तर माझ्या रक्तातच आहे हरणं, आणि ती तर जंगलात राहतात हे मात्र स्पष्ट करत असताना भावेश मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. दोन चेंडू 6ची गरज आहे. 5वा चेंडू पूर्ण एकदा. गोलंदाज जगदीश पाटरे. यावेळेस चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव आलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथून येणारे 1 चेंडू आणि 6ची गरज. 1 चेंडू आणि 6 धावा. मोठा फटका मारणं खूप गरजेचं असेल. जर इथून 5 धावा आल्या तर नक्की सुपर ओव्हर होईल.
या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर आपण बघितलीत साई इलेव्हन टिगरेपाडा विरोधात रॉयल किंग सरावली. हा चेंडू निर्भय करणार आहे आणि नक्कीच यावेळेस एज मात्र लागली गेली. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल आणि नक्कीच विजयी झालाय वाघवा फायटर पठारीपाडा संघ. नक्कीच हार्टली कॉंग्रॅच्युलेशन असेल आणि प्लीज दोन्ही संघांना विनंती असेल की हँडशेक करायचं प्लीज. या स्पर्धेची नियमावली आहे. मॅच संपल्यानंतर आपण हँडशेक करायचं आहे. याची नोंद प्रत्येक कर्णधारांनी घ्यायची आहे. आपल्या संघाला सावरायचं आहे. नक्कीच हे मैत्रीपूर्ण लढत आपण बघत असतो नेहमीच, त्यामुळे हँडशेक करणं खूप गरजेचं आहे. एकमेकाला शुभेच्छा देणं खूप गरजेचं आहे, कारण की या खेळामध्ये हार जीत ही होत असतेच. त्यामुळे नाराज होऊ नका, हताश होऊ नका, सातत्याने प्रयत्न करत राहा. नक्कीच एक दिवस आपला असतो आणि तो दिवस आपण गाजवत असतो. त्यामुळे येणारा काळ नक्कीच तुमचा असेल. त्यामुळे सातत्याने प्रयत्न करत राहा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. तर मायक्रोफोनवरती हलकासा बदल होईल. आपण ऐकणार आहोत यापुढील सामन्याचं समालोचन कल्पेश